नमस्कार, वेलकम बॅक टू चॅनल. माय नेम इज श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात श्रीकांत RS ब्लॉग्स. मित्रांनो, झोपेतून जस्ट उठलोय आणि मी सध्या आहे भंडारदरामध्ये. भंडारदरा हे अकोले तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील एक पिकनिक डेस्टिनेशन आहे आणि इथं भंडारदरा विल्सन डॅम आहे, तो पण आजचं बघणार आहोत. मी सध्या आहे MTDC रिसॉर्टमध्ये. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं रिसॉर्ट आहे, तिथे मी सध्या आहे. अँड द प्लेस इज व्हेरी अमेझिंग. आणि तुम्हाला मी एक झलक दाखवतो रूमची की कसं आहे इथं रिसॉर्टचं. सकाळचे 7:30 वाजलेत. समोर आहे विल्सन डॅम. एकदम शांतता आहे सध्या रिसॉर्टमध्ये. इथे काही रूम्स आहेत, याच्यावरती म्हणजे माझ्यावरती कॅफेटेरिया आहे, ही आहे गॅलरी किंवा बाल्कनी म्हणू शकतो आपण. आतमध्ये बघा, मी महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी एवढं सुंदर असं रिसॉर्ट आपल्याला दिलं आहे. TV वगैरे बाकी सर्व गोष्टी आहेत, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यांचं मेनू कार्ड वगैरे. आय होप सो जेव्हा तुम्ही कधी भंडारदऱ्याला येशाल तेव्हा तुम्ही 2000 रुपयामध्ये सुंदर असं हॉटेल बुक करू शकता. आणि माझे दारातूनच म्हणजे मी इथे बेडवरती बसल्यावर तर माझ्यासमोर असा व्ह्यू आहे. लेट मी शो यू. मंडळी, आता आपण जाणार आहे भंडारदरा बघायला. भंडारदऱ्याचे जे आजूबाजूचा प्रदेश आहे तो आपण बघणार आहे. बहुतेक महाराष्ट्रीयन लोकांना त्या लोकली लोकांना भंडारदरा माहीत असेल, पण जे दूरवरचे लोक आहेत लाईक पुण्याचे किंवा औरंगाबादचे, नाशिकच्या लोकांना भरपूर माहिती आहे. बट जे लांबचे प्रवासी आहेत आपल्या भारतात, ज्यांना वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला फिरायला आवडतं, जसं आपलं महाबळेश्वर आहे, जसं आपलं माथेरान आहे, जसं आपलं नाशिकडं सापुतारा आहे, तसंच एक भंडारदरा पिकनिक डेस्टिनेशन आहे. इथे भरपूर सारे रिसॉर्ट आहे. MTDCचं रिसॉर्ट आहे इथे आणि विल्सन डॅम म्हणून आहे. आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तुम्हाला कळसुबाई शिखर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात उंच असं शिखर आहे, ते एक बघायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रतनगडला जायला येईल. इथं अजून एक काजवा महोत्सव म्हणून असतं, ते पण आपण करू शकता. जगातली एक उत्कृष्ट अशी व्हॅली, सांधन व्हॅली, ही पण ह्याच परिसरात आहे. सो तुम्ही ह्या ठिकाणी आला तर तुम्ही हा पूर्ण परिसर तुम्ही पिंजून काढा. रेडी झालो एकदम मी. आणि आता ब्रेकफास्ट करायला जाऊया. ब्रेकफास्ट करण्यासाठी MTDCचं रेस्टॉरंट आहे वरच्या साईडला, लेक साईड व्ह्यू म्हणून, तिथे जाऊया. आणि त्यानंतर आपण जाऊ भंडारदरा फिरायला. सकाळचे वाजलेत 8:23. बाय द वे, हे आहे MTDCचं रिसॉर्ट. ही माझी रूम आहे. इकडे पलीकडे दुसरे काय असतील, भरपूर मोठं रिसॉर्ट आहे. लाईक हे वरचे फ्लोअर्स आहेत. इथं वरती रेस्टॉरंट आहे, आपण जाणारच आहोत. आणि तिकडे खाली बघा व्ह्यू पॉईंट्स आहेत. तिथे पुढे एक ब्रिज आहे, छान सुंदर असं ब्रिज बनवलं आहे. हे आहे MTDCचं रेस्टॉरंट. समोर आहे सुंदर असा व्ह्यू आणि खायला आहे उपमा आणि पोहे. बाय द वे, सध्या आम्ही आहे भंडारदरा रिसॉर्टच्या जवळ. हे MTDCचं रिसॉर्ट आहे. रिसॉर्टच्या जवळ आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालं, चहा वगैरे येतोय आता. आणि मागचा प्रदेश बघा तुम्ही कसं रिसॉर्ट. सो जे भंडारदरा धरण आहे, दिस इज अ उगमस्थान ऑफ प्रवरा नदी. तिथे जवळपास जे आहे तिकडे तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे. ते डोंगर वगैरे जे आहेत ते हरिश्चंद्रगडाचा जो पार्ट आहे तो आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड जे ओवन आहे पूर्ण पार्ट आहे. पलीकडे ठाणे जिल्हा आहे, इकडे नाशिक जिल्हा आणि हा अहमदनगर. आणि पलीकडून हरिश्चंद्रगडाच्या पलीकडून गेलं तर पुणे जिल्हा. हे चारही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती हे हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखराचा जो मध्य पॉईंट आहे तो आहे. तर आता आपण फिरायला जाणार आहोत भंडारदऱ्यामध्ये. तुम्हाला दाखवतो काय काय स्पॉट आहे बघण्यासाठी. सध्या तरी धुकं नाही आहे, चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की आपल्याला एक्सप्लोर करता येईल. कारण की धुकं असेल तर तुम्हाला दाखवता येणार नाही. मजा येते धुक्यामध्ये, पण काय दाखवता येत नाही. बट आता आपण बघू शकतो प्रॉपर.
सोडलंय आणि आता आपण पुढे चाललोय शेंडी गावामध्ये. तर चला आता आपण जाऊया शेंडी गावात. इथून जवळच आहे, पुढे बघा. सो इकडे आहे शेंडी गावाचा रस्ता. आपण डावीकडे वळूया. इकडे बोटिंगचे खाली. सध्या आहोत भंडारदरा डॅमच्या जवळ. बघा तुम्ही माझ्या मागे दिसतोय तो हा भंडारदरा धरण. आणि ते खाली ना एक बॉटॅनिकल गार्डन आहे. गार्डनमध्ये फिरू शकता आपण आणि खूप सुंदर आहे. कारण की जो प्रवरा नदीचा उगम आहे तो या धरणातूनच होतो डायरेक्टली. सगळ्याचं सुंदर असे प्रदेश बघून ना भारी वाटतं एकदम. तुम्ही नक्की ट्राय करा भंडारदरा. आणि ह्या सीझनमध्ये आलात तर खूपच उत्तम. ह्या सीझन म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 4 सीझनमध्ये जर आलात ना अगदी उत्तम. सौम्य असं वातावरण असतं, सौम्य असं ऊन असतं आणि तुम्हाला खरंच मजा येईल या ठिकाणी. पाणी पाणी फुल आहे. मंडळी आम्ही जस्ट भंडारदऱ्यावरून आलोय आणि भंडारदऱ्यापासून खाली उतरल्यानंतर आपल्याला रंधा फॉल लागतो. तर मी ह्या रंधा फॉलच्या जवळच आलेलो आहे सध्या. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल मागच्या साईडला माझ्या. आणि हे आजूबाजूला या फॉल पण देण्यासाठी एक मस्त वेगळा रस्ता असं बनवला गेलेला आहे. सो तुम्हाला मी फॉल दाखवतो आता. माझ्या मागं आहे रंधा फॉल आणि ही आहे प्रवरा नदी. तर जर आपण भंडारदऱ्यावरून जी नदी उगम पावतो तिचं नाव आहे प्रवरा. तिथे पुढे पुढे वाद जाऊन इथे एक फॉल तयार झाला आहे. इथे खळगे पण दिसतं आपल्याला खाली आणि सेफ वाटतं. वरती आपण याच्यावरती आहो कठाड्यावरती, त्यामुळे इथे सर्व सेफ वाटतं असं. हा आहे रंधा फॉल. रंधा फॉलच्या जवळ आपण आलेलो आहे आणि आपल्याला बोटिंग करता येतं. चला खाली तिथे बोट आहे. मला करायची आहे बोटिंग, पण माझ्याकडे नेमकी कॅश मनी नाही आहे. कॅश मनी माझा पूर्ण खर्च झाला आहे. ऑनलाईन पैसे आहेत माझ्याकडे, बट आता हे ऑनलाईन ॲक्सेप्ट करतो की नाही ते मला माहिती नाही. वरती आहे तो ब्रिज आणि इकडे आहे ती होडी. मला बोटिंग करायची इच्छा खूप झालेली आहे. बघूया काय आहे का इकडे. इथलं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे. माझ्या इकडे बघा निळसर पाणी आहे, छान पाणी एकदम. पण आता बोटिंग करायला भेटलं पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. बोटिंग करण्यासाठी इथं आहे शिवाजी भाऊ. मी शिवाजी भाऊंना रिक्वेस्ट केली की माझ्याकडे फक्त ऑनलाईन पैसे आहेत. तर ते म्हटले की त्याच्या मित्रांच्या अकाउंटवर ऑनलाईन पैसे पाठवा जेणेकरून आपण बोटिंग करू शकतो. सो चलो आपण बोटिंग करते अभि. भाऊ दोरी सोडता आता. अँड दिस इज अवर बोट. हळूचे डिझेल इंजिन आहे का? आणि मागं काय प्रोपेलर असेल ना माझ्या मागं तिकडं. एका चक्करसाठी किती लागते काय माहिती भाऊ? अर्धा 1 लिटर आहेत ना. शिवाजी भाऊ जोर मारताना आता. एक नंबर. बस करतो माझं शूट करू.
तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही भंडारदऱ्याची सहल कशी वाटली हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नक्की कमेंट्स कराच आणि त्याचसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू बिलकुल नका. तुमच्या प्रेमामुळेच हा मराठी यूट्यूब चॅनल चालत आहे आणि आपल्या मराठी यूट्यूबरला पुढे आणण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. धन्यवाद.